एक षटकामध्ये 2 गडी आली तंबूच्या आशेला धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा विवेक सज्ज तर रोहित टू विवेक समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा सामना असेल का मिनिमम 40 प्लस करणं कदाचित गरजेचं असेल. करणार का हातलोड संघ पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळते. यष्टीरक्षक अक्षय कोणती चुकी करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. हातलोड संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल का. मोठे फटके इथे कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. एका षटकार जरी आला ना बॅटमध्ये तरी मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स होणार. पण जेवढे डॉट बॉल येणार ना तेवढा प्रेशर क्रिएट होणार. तेवढं नक्की ती जमेची बाजू असेल झांजवड संघासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं झांजवड संघ. पुन्हा एकदा रोहित मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाणार का इथे मात्र. हो आणि इथे ना कालपासून अशा बरेचशा आला चेंडू असं वाटतो जाणार पण शेवटच्या हवेचा फ्लो पाहिला ना तर चेंडूला कुठेतरी प्रेशराईज केलं तर हवेनं आणि तो चेंडू क्षेत्ररक्षण हातामध्ये. जयदीप कोणती चुकी करत नाही. जयदीपचा रनअप जरी पाहिला ना कॅचवरती स्वतःवरती कॉन्फिडन्स घेतला. मी हा झेल पकडू शकतो आणि हा जयदीपनं झेल घेतला. पुन्हा एकदा रोहित बॅक टू द पवेलियन. विकेट गिरता हुआ संगीत बसता हुआ डीजे. पुन्हा एकदा आता नौका फलंदाज येतोय सागरा टीम साठी प्राण तळमळणार का नाही पाहणं गरजेचं. ज्याबद्दल सागरा प्राण तळमळला. आता मात्र टीम जेव्हा अडचणीमध्ये असेल तेव्हा सागरला मात्र सागराप्रमाणे मोठी खेळी करावी लागेल. एक विशाल सागर जसा असतो मोठा सागरमय अशी फलंदाजी करावी लागेल. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. घेऊन काढलाय. जेलची संधी होती इथे मात्र थोडंसं फुटबॉल सुद्धा पाहायला मिळाला. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली. धाव संख्येत 2 वाढ होते. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते या चेंडूवरती आल्या 2 धावा. धाव संख्येचा एकंदरीत विचार केला तर धाव संख्या होते 8 धावा. चांगली गोलंदाजी विवेक. 3 चेंडू आतापर्यंत हाताळताना पाहायला मिळाले. दुसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना विवेक सज्ज होताना पाहायला मिळते. 7 पॉईंटचा रनअप राईट ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं जाते. कोणती चुकी करत नाही. पहिला चेंडू आला डॉट चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती पाहिलं तर नक्की विकेटचं पतन होताना पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती आली डॉट चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन. तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि हा सुद्धा चौथा चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अचूक टप्पा वेगावरती स्वार होता नाही आलं तर तरी हरकत नाही मित्रांनो. परंतु टप्प्यावरती नियंत्रण अचूक टप्पा हे मात्र क्रिकेटचं पुन्हा एकदा चांगली खेळी करताना पाहायला मिळते. ब्लॉक होलचा चेंडू होता. धाव संख्येत 1 ने 22च्या स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळते. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते 9 धावा. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील दुसरं षटक उशीर आलं प्रेक्षकांसाठी. आपण पाहतात कोयना जोशी कांदाटी क्रीडा प्रशासन महाविश्वर अंतर्गत जय गणेश क्रिकेट संघ वाळणे चषक 2024 आज दुसरा दिवस चालू असलेला सामना. एका बाजूला असेल हातलोड संघ तर दुसऱ्या बाजूला झांजवड संघ. हातलोड संघाचे 3 फलंदाज तंबूच्या आशेला नक्की येताना पाहायला मिळाले. मारण्याचा प्रयत्न होता. बॅटशी लागली. एकदा पूर्ण केला. दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहावं लागेल आणि दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली. धाव संख्येत 2 ने वाढ होताना पाहायला मिळेल. धाव संख्या होते 11 धावा. 2 षटकाच्या खेळाला संपुष्टामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 11 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 धावा. नौका गोलंदाज राजेश. डावखुरा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक कर्णधारानं राजेश यांच्यावरती विश्वास दाखवलाय. राजेश काय करणार. कशी गोलंदाजी करणार. आता हातलोट संघ टॉप गिअर मध्ये गाडी चालवायला लागेल तर कुठेतरी मात्र विजयासाठी असणाऱ्या धावांचं अंतर वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करताना पाहायला मिळेल. एक मापक असं आव्हान ठेवताना पाहायला मिळेल.
लोअर फुलटॉस चेंडू होता याच्यावरती तो मोठा प्रहार येणं गरजेचं होतं. ओमची खेळी ते संपष्टामध्ये. ओम नमः शिवाय. ओम येतोय तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदल करूया डीजेला आमंत्रण. सुयोग. सुयोग नौका फलंदाज देताना पाहायला मिळते. सुयोग पुन्हा एकदा अग्रलाईन खेळून काढला. इथे मात्र चांगली चपळता दाखवताना पाहायला मिळते. इथे नव्हती ताकद, इथे होती फक्त नजाकत आणि नजाकत बराच चौकार येताना पाहायला मिळतोय. या चौकासाठी करूया डीजे मार्फत खेळ खेळणं गरजेचं होतं. समोरच्या दिशेने धावा येणार नाहीत कारण हवेचा फ्लो पाहिला ना तर तुम्हाला स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली जाते. धावसंख्येत 2 वाढ होते. आणि मी बोललो होतो स्ट्रेटच्या दिशेने किंवा आजूबाजूला धावा येणार आहे. तुम्हाला त्यावेळी सरळ धावा येत ना तेव्हा वाकडं तिकडे खेळायला लागतं आणि त्यावेळी कुठेतरी तुम्हाला धावा येताना पाहायला मिळत आहेत. अल्टिम पल्टम दे घुमाके त्यावेळी कुठेतरी तुला धावा येणार कारण की हवेचा फ्लो पाहिला ना स्ट्रेटला वगैरे धावा येणार नाहीत. अक्रॉस द लाईन खेळणं गरजेचं असेल. ज्यावेळी बोलत ना अल्टी पलटी दे घुमाके तरच कुठेतरी धावा येणार. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक नो मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का. यस दुहेरी धावा यशस्वीता पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत 2 वाढेल. धावसंख्येचा विचार पाहिला तर धावसंख्या होते 19 धावा. धावसंख्येपर्यंत 29 धावा येताना पाहायला मिळतात धावपटलावरती. 19 पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पॉवरफुल फटका. ओ जेलची संधी होती. जेल फसला गेला आणि हा चेंडू जातोय. इट इज षटकार. नक्कीच या षटकारासाठी हातलोड संघाच्या डगआउट मध्ये काही वेळासाठी मात्र खुशीचं वातावरण असेल आणि त्या खुशीच्या वातावरणामध्ये भर टाकायसाठी आपण डीजे मास्टरला विनंती करूया. संपुष्टामध्ये सागर नक्कीच आपल्या संघासाठी संकटमोचक तारणहाता बनताना पाहायला मिळतो. जिथे कमी तिथे आम्ही. चांगली फलंदाजी. एक षटकार एक चौकार. वेळेला ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता त्या मात्र रनांची कोंडी फोडणारा हा षटकार होता. उलटा चेंडू होता. शेतच्या दिशेने चढवलेला चेंडू होता. चेंडू जाणार का. 1 बाउंड चौकार पाहणं गरजेचं असेल आणि हा सुद्धा पुन्हा येतोय चौकार आणि गरज आहे. अक्रॉस द लाईन खेळायची गरज आहे.
पहिल्या चेंडूवरती चांगले मनसुबे क्लिअर केलेत आणि गरज आहे संघाला अशा क्षणी गरज असेल. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू कदाचित वाईट डिश लॉंग ऑफ वरती यावं लागेल. वाईट ऑफच्या वाईट वरती येऊन खेळावं लागेल तर तुला मात्र मोठे फटके मिळतील. चेंडू निर्धाव पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. फटका नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल एकदा पूर्ण केली. एका दोन समाधान असेल. सागर मध्ये जमखम आहे. सागरच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. मग सागरकडे स्ट्राईक असणं गरजेचं असेल तर येस डेफिनेटली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 30-30. येस 3 चेंडू मध्ये 10 धावा कधीच कमीत कमी येणं गरजेचं असेल तर कदाचित 40 एक डिपेंडिंग स्कोअर म्हणून नक्कीच पाहायला मिळेल. लोअर फुलटा चेंडू एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार सागरला मात्र धावा घ्यावे लागेल. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. चांगली रनिंग पाहायला मिळते सुयोग यांची. दुहेरी धावसंख्येत 2 ने वाढ होईल. धावसंख्या होते 32. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. हा चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे पाहणं गरजेचं असेल. झेल होताना पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. विकेटचं बदल. सागर बॅक टू द पवेलियन. डीजे आपल्याला या वाळणी चषक 2024 साठी तृतीय पारितोषिकाचा मान करेल. आपल्याला ज्यांच्या सौजन्य मिळालं ते आदरणीय सन्माननीय श्री राहुल आत्माराम साहेब गरज साहेब, समाजसेवक युवा कार्यकर्ता बहुजन विकास आघाडी अध्यक्ष सारंग मित्र मंडळ यांचं आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती नक्कीच स्वागत झालं. त्यांचं आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत आणि आभार. सर आपण आलात, आपण मोलाची हजेरी लावलीत, वेळेत वेळ काढून आलात त्याबद्दल आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. चला वळूया मैदानाच्या दिशेने. अतिथी मान्यवर सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आपल्या सामन्याची रंगत घेण्यासाठी नक्कीच आसनस्थ होताना पाहायला मिळत आहेत. वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. हरी मारण्याचा प्रयत्न, पावरचा जमखम दाखवला. चेंडू जाणार का? एकदा पूर्ण केली. दुसरा प्रयत्न. इथे मात्र धावावं लागेल. धावा आणि धावा. जर धावला तर मात्र धाव मिळते. दुहेरी धाव अर्जित केली गेली. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होणार का? येस 3 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या धाव पटलावरती. तिसरी धाव पूर्ण केली. येस 3 धावा नक्की येताना पाहिलं होतं. धावसंख्येत 3 ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 35. विजयासाठी लक्ष असेल 36 धावा. त्याला यापुढे होणारा सामना असेल गावडोशी KUCC विपक्ष आवळण संघ क्वार्टर फायनल नंबर 1. विनंती असेल आवळण संघ आणि गावडोशी KUCC दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल हार्दिक स्वागत असेल. आवळण संघाचे कॅप्टन आग्राची विनंती करतो तुमच्याकरता की आपण टॉस साठी आणि तसेच या स्पर्धेकरता आपण जर बघितलं तर तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक स्पॉन्सर झालंय सन्माननीय आदरणीय राहुलजी आत्मारामजी घरत साहेब, समाजसेवक युवा कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी, तसेच सारंग मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि तसेच एक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत राहुल भाई. इथे या व्यासपीठावरती आलेत. आपला किमती वेळ दिल्याबद्दल भाई आपला मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन जर इथे उपस्थित असतील तर आपण टॉस करणार आहोत. राहुल भाई यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. तर विनंती करतो आणि त्यांच्यासोबत स्मार्ट बॉय आसिफ देखील इथे दाखल झाले. आसिफ आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. आमच्या विभागामध्ये स्मार्ट बॉय आसिफ म्हणून या नावाने बरेच प्रसिद्ध आहेत.
कुठल्याही आपण विभागामध्ये मॅचेस असू द्या, राहुलभाई यांचा प्रतिसाद सातत्यपूर्वक लाभतो. मग ते कुडूस असो, जव्हार असो, कुठेही असू द्या, कुठल्याही महाराष्ट्राच्या भारताच्या बाहेर मॅचेस ठेवा तरी देखील राहुलभाई आपलं योगदान देणार. तर वेलकम भाई वन्स अगेन. टेल्स कॉल आहे, इट्स हेड आलाय. तर दोन्ही सांगा लाख लाख शुभेच्छा भाई. आपण किमती वेळ दिल्याबद्दल कसं वाटतंय भाई इथं आल्याबद्दल? सर्वप्रथम मला इथे बोलल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. खूप खूप सगळ्यांचा धन्यवाद. खूप छान टुर्नामेंट चाललंय, त्यासाठी तुम्ही मला बोलवलं, त्यासाठी पण तुमचं खूप धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच भाई. आणि तसेच आग्राची विनंती असेल, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. एक चांगले आयोजक देखील आहेत, एक चांगले क्रिकेटपटू, आणि तसेच शब्दकोशामधील जेवढे भंडार आहेत आमच्याकडे तेवढे कमी पडतील राहुल भाई यांच्याकरता. तर इथून आवळून संघाने कॉल दिला होता की टेल्स पण इथून हेड्स आलाय. तर गावडोशी संघ कंटिन्यू 2 मॅचेस जिंकले, तिसऱ्या मॅच वरती नजर आहे. टॉस जिंकला, काय करायचंय? नक्कीच प्रथम आम्ही गोलंदाजी करू आणि आता हा थर्ड प्राइज मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. म्हणजे प्राइज मध्ये जाऊन ऑलरेडी आम्ही 2 मारलेत, आता हे तिसरं मारण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 2 संडे नावावरती झालेत, म्हणजे हॅट्रिक करायचा निर्णय आहे कदाचित, काय वाटतंय? हो नक्कीच नक्कीच प्राइज मारायचंच आहे. गोलंदाजी करताना समोर संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. 3 ओव्हरची मॅच असेल. तर लाख लाख शुभेच्छा तुमच्याकरता देखील. तर टॉस जिंकला असता आपलं डिसिजन काय असतं? सेम गोलंदाजी. गोलंदाजी करायची, मनाच्या विरोधामध्ये जाऊन आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40+ टार्गेट आम्ही निश्चित सेट करू. कालचा दिवस तुम्ही गाजवलाय, आजचा दिवस या टीमने गाजवलाय, तर एक चांगली मॅच प्रेक्षकाला पाहायला मिळेल का? हो, नक्कीच नक्कीच चांगलीच मॅच बघेल. दोन्ही पण चांगले असे तुल्यबळ संघ आहेत. बघूया, चांगलं सगळ्यांना प्रेक्षकांना मॅच बघायला भेटेल. याच्या अगोदर दोघांमध्ये कधी मॅच झाली का? नाही नाही झाली आहे, म्हणजे एकमेकाचे डावपेच माहित नाही, पण आज पाहायला मिळतील. तर लाख लाख शुभेच्छा तुमच्याकरता देखील असतील. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गावडोशी संघाचे एक आपण त्याने जिंकला टॉस आणि सर्वप्रथम स्वीकारली, इथून बॉलिंग बॅटिंगचं आमंत्रण इथून दिलं जात आहे. धन्यवाद संतोष सर. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये पाहणं तितकंच गरजेचं असेल. हॅलो 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 चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. इथे पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. जयदीप नक्कीच चांगली फलंदाजी पाहायला मिळते. सातत्यपूर्ण फलंदाजी करताना पाहिलं पहिल्या चेंडूवरती हातोड संघाचा सुद्धा पहिला चौकार आला होता. इथे मात्र झांजवड संघाचा सुद्धा पहिला चौकार येताना पाहायला मिळतो. तदनंतर विकेट आला होता. या चेंडूवरती काय करणार पाहणं गरजेचं असेल. जशास तसं उत्तर मिळणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. यश पहिल्या चेंडूवरती मात्र चांगली
विचारा एकदा चौकार विशालाच्या बॅट मध्ये होता हा पुन्हा एकदा चौकार धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 17 धावा आता 20 चेंडू मध्ये 19 धावेची गरज असेल धावसंख्या कमी होती फलंदाज जेव्हा निराशजनक फलंदाजी करतात तेव्हा गोलंदाजांना कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असतं परंतु इथे जर पाहिलं तर यश थोडासा निराशजनक गोलंदाजी पाहिलं तर पण जमेची बाजू असेल फलंदाज काय फलंदाजी पाहायला मिळाली ओहो पुन्हा एकदा अक्रॉस खेळून काढला नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल रोहित पोहोचतोय तिथपर्यंत रोहिल मात्र झेल केला धरतीला दान आणि पुन्हा एकदा ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा झेल मात्र सोडला गेला झेल वरती स्वाहा केला गेला झेल धरतीला दान केला कॅच विन द मॅच कॅच घ्या मॅच अशा कुशल मोमेंटला जर तुम्ही झेल सोडाल ना तर हा कधी टर्निंग पॉईंट सुद्धा असू शकतो विकेट जाणं जमेची बाजू असेल हरकत नाही एक षटकाचा खेळायला संपू शकतो एक षटका धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 20 धावा डीजे सुद्धा आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती नक्कीच असं झालेले आहेत त्या सुद्धा आयोजकांमार्फत सरच स्वागत आपण दिलेली उदांत भावना आणि प्रेम याबद्दल नेहमी आपल्याला ऋणी राहू पुन्हा एकदा दुहेरी धाव येताना पाहिलं होतं गोलंदाजी मार्ग रोहित गोलंदाजी मार्ग पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती धावसंख्या 2 ने वाढ धावसंख्या होते सॉरी माफ करा थोडस स्कोअर मध्ये थोडस बदलाव केला आधीच्या षटकामध्ये होते 19 धावा पहिल्या षटकामध्ये होते 19 धावा आता आल्या 2 धावा धावसंख्या होते 21 धावा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय फटका प्रॉपर आहे हरिदादा असेल चेंडूवरती परंतु हा चेंडू जातोय मस्तक पे दस्तक देत आउट ऑफ द पार चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय खणखणीत दणदणीत षटकार पुन्हा एकदा येतोय हा हाय हँडसम स्टाईल मध्ये जयदीप यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार धावसंख्या होते 32 धावा सॉरी माफ करा विशाल यांच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार आता केवळ चार धावेची गरज असेल आता धाव संख्या होते 33 धावा आता केवळ 3 धावेची गरज असेल 13 चेंडू 3 धावेची गरज हा काय होणार पाहणं गरजेचं असेल आणि हा चौकार आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय एसबीसीसी झांझवड संघ
विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. कोणती सलामीची जोडी मात्र कोणत्या प्रकारची चुकी न करता सलामीच्या जोडीने हा एक हाती सत्ता मिळवली आणि विजेतेपद मिळताना पाहायला मिळत आहे. या सामन्याचा विजेता संघ ठरतोय टीम SBCC झांजवड आणि पराभूत झालेला संघ असेल गावणे कुंभळचे क्रिकेट संघ हातलोट. पराभूत संघाचं विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. ऐकूया झांजवडच्या या विजयासाठी एक विजय संगीत डीजे. सोळा 8 चेंडू 16 धावा आणि 2 विकेट. आताच्या झालेल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय विशाल जाधव. मॅच असेल विनंती करतो आदरणीय सन्माननीय आसिफजी शेख साहेब आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा नामांकन द्यायचं आहे. आपण जर बघितलं तर त्यांचं टोपण नाव आहे स्मार्ट बॉय आसिफ शेख यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. आमच्या परिसरामधील बरेच चर्चित व्यक्तिमत्व आहेत आणि निश्चित स्वरूपामध्ये आता WPL मध्ये देखील त्यांचं सिलेक्शन झालंय तर त्यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ते वितरित करतोय. एक चांगले व्यक्तिमत्व एक चांगले खेळाडू चला वेलकम बॅक सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओके व्यासपीठावरती आपण राहुल दादा यांना बघतोय. चला आग्राची विनंती करतोय की आवडण संघ आपले सलामी जोडी मैदान दरम्यान पाठवा.